डॉक्टर हे टीबी म्हणतात ते नेमकं काय असतं? तर टीबी किंवा ट्युबरक्युलोसिस हा एक प्रकारचा विकार असून तो बॅसिलस ट्युबरक्युलिनम या नावाच्या जंतूंच्यामुळे होतो. हा जंतू हवेमध्ये असतो आणि श्वासावाटे तो जर का फुफ्फुसात गेला तर फुफ्फुसाचा टीबी होतो. हा जंतू रक्तात प्रसार जर का केला तर तो सांध्यात गेला तर सांधेवात तयार करू शकतो. ट्युबरक्युलर आर्थरायटिस म्हटलं जातं. हा जंतू जर का किडनीमध्ये गेला तर ट्युबरक्युलर नेफ्रायटिस म्हटलं जातं. हा जंतू कातडीमध्ये जर का प्रवेश केला तर त्याला ल्युपस एरिथ्रोमेटोसिस म्हटलं जातं. हा जंतू जर का रक्तामार्फत मणक्यामध्ये जर का पोचला तर तो मणका देखील खराब करू शकतो. याला पॉट्स डिसीज म्हटलं जातं. हा जंतू जर का मेंदूमध्ये गेला तर सेरिब्रल ट्युबरक्युलोसिस म्हटलं जातं. हा जंतू टेस्टिसमध्ये जर का गेला तर त्याला ट्युबरक्युलर ऑर्कायटिस म्हटलं जातं. हा जंतू जर का गर्भाशयाच्या नळ्यामध्ये गेला तर त्याला ट्युबरक्युलर सल्फिंजायटिस म्हटलं जातं. टीबीचा जंतू प्रथम ज्या अवयवामध्ये प्रवेश करतो त्या अवयवाचा टीबी होऊ शकतो असं माझ्या 40 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलेलं आहे. बरेचसे पेशंट 25 ते 30% पेशंटमध्ये असे वेगवेगळ्या अवयवाचं टीबी झालेला आढळून आला, पण त्यांना फुफ्फुसाचं टीबी काही आढळून आलेलं नाही. तर ज्या अवयवामध्ये टीबी होतो त्या अवयवाचे तक्रारी चालू होतात आणि रक्तामध्ये जर का त्यांच्या टीबी बघितला, जंतूंचा प्रादुर्भाव कोणता आहे ते बघितला तर टीबीची टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली असते. आपण टीबीची लक्षणं काय आहे त्याच्याकडे जरा लक्ष देऊन पाहू. सुरुवातीला ताप यायला चालू होतो. 8-10 दिवसाच्या पेक्षा जास्त ताप जर का आला तर त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कशानं ताप येतो हे बघणं आवश्यक आहे. तापानं बरोबरच सर्दी खोकला जर का चालू झाला असला तर कफ प्रॉडक्टिव्ह होऊन कफचे बडके पडायला चालू होतात. त्याच्यामध्ये रक्ताचे जर का मार्क्स जर का दिसले, रक्ताचे थेंब जर का दिसले किंवा एकदम रक्त 1-2 चमचे असं जर का कफ बरोबर पडत असले तर 100% टीबीचा आजार आहे हे सिद्ध होतं. वजन कमी व्हायला चालू होतं, जिभेला चव कमी होत जाते, थकवा येत राहतो, अशक्तपणा जास्त जाणवतो, दम लागायला चालू होतो, झोप लागत नाही, रात्रभर ताप राहतो, संध्याकाळी ताप 4 वाजता चालू झाला की पहाटेपर्यंत ताप राहतो, सूर्योदयानंतर तो ताप कमी होतो. टीबीच्या आजाराचे मुख्य निदान कसे करायचे हे आधी आपण समजावून घेऊ. तर सर्वात प्रथम हिमोग्राम विथ ASR नावाचा रिपोर्ट करावा लागतो. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी झालेलं दिसतं, WC काउंट वाढलेलं दिसतो, पांढऱ्या पेशी वाढलेली दिसतात, प्लेटलेट काउंट कमी झालेला दिसतो, आणखीन ASR वाढलेला दिसतो. तर अशा प्रकारे याच्यामध्ये जर का प्रभाव दिसत असेल रक्तामध्ये तर वेळ न दवडता टीबीची मुख्य जी टेस्ट आहे ज्याला क्वांटिफेरॉन गोल्ड टीबी टेस्ट म्हटली जाते, ही क्वांटिफेरॉन गोल्ड टीबी टेस्ट 100% आजार आहे की नाही हे दर्शवते. म्हणून ही टेस्ट लवकरात लवकर करून घ्या. त्याच्यानंतर छातीचा एक्सरे काढल्यानंतर फुफ्फुसामध्ये कुठे जखम झालेली आहे का, टीबीच्या जंतूंनी केलेलं आहे का याचं निदान होतं. इम्युनिटी ज्यांची फार कमी झाली असते, ज्यांचं वजन फास्ट कमी होत चाललेलं असतं, ह्युमन ग्रोथ हार्मोन देखील कमी झालेलं या रिपोर्टमध्ये दिसतं. टीबीचा आजार कोणत्याही प्रकारचा असू दे तर क्लासिकल होमिओपॅथिक उपचाराने आणि होमिओपॅथिकच्या सल्ल्याने 100% कसा बरा होऊ शकतो याची आपण माहिती पाहू. क्लासिकल होमिओपॅथीच्या औषधाने टीबी बरा होण्यासाठी फार फास्ट मदत केली जाते. रुग्णांमधील टीबीचे जे काही जंतूंची ताकद आहे त्याच्या रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढवली जाते की जेणेकरून लवकरात लवकर जंतू कमी केले जातात, आणखीन रुग्णास स्वास्थ्य मिळत जाते, वजन वाढायला चालू होते. त्यांना ज्या प्रकारचा टीबी आहे म्हणजे मेंदूमधला टीबी, किडनीचा टीबी, आतड्याचा टीबी, फुफ्फुसाचा टीबी, मणक्याचा टीबी, गर्भाशयाच्या पिशवीतला टीबी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे टीबीचे प्रकार त्यांच्या तक्रारी त्या अवयवाच्या तक्रारी कमी होत जातील दिसतात. आणि 6 महिने ते वर्षाच्या आत एकदा क्वांटिफेरॉन गोल्ड टीबी टेस्ट हा रिपोर्ट निगेटिव्ह आला की त्या व्यक्तीचं रक्त पण वाढलेलं दिसतं, WC काउंट नॉर्मल आलेलं दिसतो, ASR 0 झालेलं दिसतो, आणखीन प्लेटलेट काउंट चांगल्या प्रमाणात वाढलेले दिसतात, त्यांचं वजन पण वाढतं, त्यांचं ह्युमन ग्रोथ हार्मोन देखील वाढलेलं दिसलेलं आहे, फुफ्फुसामध्ये जखम बरी होऊन एक्सरे देखील नॉर्मल आलेला दिसतो. त्याच्यामुळं क्लासिकल होमिओपॅथीचं शास्त्र संपूर्णपणे टीबीचा आजार बरा करू शकतो. अशा प्रकारची ट्रीटमेंट क्लासिकल होमिओपॅथीमध्ये दिली जाते.